जय जय रघुवीर समर्थ. आज आपण दासबोध निरूपण दशक 14 समास 5वा श्रवण करणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे समर्थ बाल निरूपण दासबोध निरूपण तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल. चला तर मग आजच्या निरूपणाला आपण सुरुवात करूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. दशक 14 समास 5वा हरिकथा निरूपण नाम. दशक 14 अखंड ध्यान नाम. मनामध्ये हृदयामध्ये अखंड परमेश्वराचे नाव हे घेत राहिले पाहिजे. एक क्षणसुद्धा वाया जाता कामा नये. ज्याप्रमाणे संत जनाईने काम करता करता शेणी थापता थापता विठ्ठलाचे एवढे नामस्मरण केले की तिच्या त्या क्षणीमधून गोऱ्यांमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येऊ लागला. काय त्या नामात ताकद आहे. जो सर्व कामे स्वार्थ अहंकार बाजूला ठेवून भगवंताच्या कथा ऐकून भगवंताला आपलेसं करून घेतो, हरिनामावरच विश्वास ठेवतो, तोच खरा धन्य भाग्यवान होय. त्यानंतर इथे आपण एक कथा श्रवण करणार आहोत. आज आपण मात्र नामस्मरण विसरून गेलो आहे, कारण आज आमच्याकडे रक्षाबंधन. आम्ही फक्त आज भाऊ येणार म्हणून पुरी बासुंदी याकडे लक्ष. काही वेळाने भाऊ घरी येतो, त्याच्याच हातात काही दिसतच नाही म्हणून आपण नाराज होतो. साधा चहा पाणीसुद्धा आपण सुरुवातीला पटकन विचारत नाही, मनामध्ये विचार करतो. भाऊ मोकळाच आला आहे. इतक्यात भाऊ म्हणतो, अगं ताई, मला काम आहे, राखी लवकर बांध, लगेच जाणार आहे. ही उठते आणि भावाला राखी बांधते आणि त्यावेळी भाऊ खिशातून डबी काढून ताटात ठेवतो आणि गडबडीत निघून जातो. गेल्यानंतर ती डबी उघडून पाहते तर त्यात सोन्याची कर्णफुले. ते पाहून मात्र तिला पश्चाताप होतो स्वतःच्या विचारांचा. हे बहिणीचे प्रेम खरे आहे का? नाहीतर अहो, आपल्या अडीअडचणीला धावून येणारा भाऊ, त्यानं काही आणलं यापेक्षा त्याचं प्रेम पाहावं. कुठल्याच नात्यावर नसेल एवढी ओढ या नात्यात आहे, म्हणून भाऊ बहिणीचे हे नातं गोड आहे. अहो, आपल्या आवाजावरून बहीण सुखी आहे की नाही, दुःखी आहे याचा अंदाज लावणाऱ्या या भावाबद्दल नेहमी निस्वार्थी प्रेम करावे. जसे की कृष्णाला बोटाला कापले त्यावेळी द्रौपदीने भरजरी साडीचा पदर फाडून बोटाला बांधले, पण त्याची परतफेड कृष्णाने द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याच्या वेळी साड्यांचे ठिगे लावून पुरवून तिचे संरक्षण केले. आणि यालाच म्हणतात खरे बंधुप्रेम. यानंतर इथे आपण समाज सुरू करणार आहोत. आता मात्र कलियुगात माणूस विषयांच्या मागे लागला आहे, त्यामुळे तो भक्तिमार्गापासून दूर जात आहे. संत बहिणाबाई म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हकल हकल फिरू येते पिकावर. या ओढाळ फिरणाऱ्या मनात कितीही चांगले गोंजारले तरी ते मन मोकाट वाटेल तिथे जाते. म्हणून या मनाला हरिकथा लक्षण म्हणजेच भगवंताच्या कथा, कीर्तनातून भक्ती आणि अध्यात्म याविषयी मनामध्ये भगवंताच्या प्रेममय भावामध्ये परमेश्वराजवळ नेता येईल. कीर्तनातून परमेश्वराचे चांगले गुण सांगणे. जसे चांगले बी पेरले तर उत्तमच पीक येते, तसे हरिदासाने म्हणजे कीर्तन करणारा कसा असावा
हे या समासात सांगितलं आहे. तर हरिदास प्रेमळ, विद्वान, उत्तम गाणारा, अहंकार, मत्सर नसणारा, लोकांवर प्रेम करणारा असावा, भगवंताच्या समीप नेणारा असावा. भगवंताच्या करुणामय कथा सांगून त्या भगवंतानेच लोकांचे मन भरून जाते. भगवंतमय होणे म्हणजे हरिकथा कशी असावी, तर रसाळ कानाला गोड वाटणारी, भगवंताबद्दल प्रेम निर्माण करणारी, परमेश्वराची कृपा त्यामधून उत्पन्न व्हावी. जसे सोन्याला सुगंध, उसाला मधुर फळे लागावीत, म्हणजे हा अपूर्व योगच म्हणावा लागेल. त्याचप्रमाणे हरिदास प्रेमळ, विद्वान, वाद न घालणारा, ज्ञानी असा कीर्तनकार असला पाहिजे. तीर्थक्षेत्रे, जयंत्या, उत्सव यांचा कीर्तनातून गौरव वाढवावा. परमार्थ सामर्थ्याने जिथे वास करतो त्या तिथे क्षेत्रांचे वर्णन करावे. पण काही लोक अभिमानाने म्हणतात, यात काही अर्थ नाही, आम्ही परमेश्वर मानत नाही. अशा लोकांना देव कधी भेटतच नाही. म्हणजे अभिमानाने सगुणही नाही आणि निर्गुणही भेटत नाही, दोन्हीही हातचे जाते. म्हणून सगुण मूर्तीपुढे भक्तीने, श्रद्धेने, प्रेमाने, उत्साहाने कीर्तन करावे. त्यामध्ये परमेश्वराला आळवावे, त्याचे गुणगान सांगावे. रसाळपणे देवाची चरित्रे, कथा, पराक्रम वर्णन करावा. त्यामुळे श्रोत्याचे मन आनंदाने भरून येईल. एक आजोबा असतात, ते कृष्ण भक्त असतात. 12 वर्षे कृष्णाची सेवा करतात. रोज मंदिरात जाऊन कृष्णमूर्तीला हार घालणे व आलिंगन देणे असे दररोज चालू असते. 12 वर्षे झाल्यानंतर कृष्ण भक्त आजोबा म्हणतात, हे कृष्णा, उद्यापासून 13वे वर्ष सुरू होते. तू मला भेटण्यासाठी माझ्या घरी आले पाहिजे. हे कृष्णा, तू जर आला नाहीस तर मी कधीही तुझ्या दर्शनाला येणार नाही. रात्रभर भोजन, माळा बनवल्या. सकाळी कृष्णाची वाट पाहत राहिले, पण कृष्ण काय आलाच नाही. सायंकाळ होऊ लागली. त्याने सर्व पदार्थ, प्रसाद, माळा घेतल्या आणि मंदिराजवळ आला आणि म्हणाला, कृष्ण वगैरे काही नाही, ही फक्त दगडाची मूर्ती आहे. असे म्हणत तो तिथून जाऊ लागला. तोच गायींचा कळप येतो आणि एक छोटा मुलगा हाक मारतो, ओ आजोबा थांबा, एवढ्या गायी यायला लागल्या आहेत, तुम्हाला धक्का लागेल, तुम्ही पडाल, थांबा. असे म्हणत तो बालक त्यांच्या जवळ येतो आणि म्हणतो, तुमच्या झोळीमधून छान असा वास येतोय, तुम्ही जेवला नाही का? तुम्ही जेवा, तोपर्यंत गायी निघून जातील. ते आजोबा म्हणाले, मी नाही खाणार. तो म्हणाला, का नाही खाणार आजोबा? तेव्हा आजोबा म्हणाले, 12 वर्षे मी श्रद्धेने पूजा, फुले आवर्जून करत होतो. आज माझ्या घरी कृष्णाला आमंत्रण दिले होते, पण तो आलाच नाही. रात्र होत आली आहे, निघालो आता इथून. तो मुलगा म्हणाला, एवढे का रागवला आजोबा? पण भूक लागली आहे, सकाळपासून मी काही खाल्ले नाही. आजोबा म्हणतात, मग खाऊन टाक. तो म्हणतो, माझे हात शेणाने भरलेले आहेत, कसा खाऊ? तुम्हीच भरवा मला. एक एक घास तो भरवू लागला. तसे बालकाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. आजोबा म्हणाले, का रडतो आहेस? मुलगा म्हणाला, आजोबा, हार नाही घालणार का? आजोबा म्हणाले, कोण आहेस तू? मी आहे तुमचा कृष्ण. ज्यावेळी मला तुम्ही हार घालता त्यावेळी तुम्ही मला भेटता आहात, आलिंगन देत आहात असे वाटते. पण आज सकाळपासून असे घडलेच नाही. मी भेटीला, आलिंगनाला आतुर झालो आहे. इतर भक्तांनी मला प्रसाद, माळा घातल्या, कुणाच्याच हातचे काहीच घेतले नाही आणि खाल्ले देखील नाही.
मला माझ्या या आजोबांच्या हातून खायचे होते, माझ्या दास्याच्या हातून खायचे होते. अशा या कथांमधून भगवंताचे प्रेम वर्णन करावे लागते. त्यामुळे भगवंताबद्दल श्रोत्यांच्या मनात प्रेम निर्माण होते. समोर बसलेल्या श्रोत्यांचे कीर्तनामधून दोष काढू नयेत. देवाचे वैभव, महत्त्व वर्णन करावे. निर्मळपणे वागावे. कीर्तनामध्ये संसाराबद्दल वैराग्याचे प्रतिपादन करावे. स्त्रियांच्या सौंदर्याचे वर्णन करू नये, कारण ईश्वराचे ध्यान लागणे अशक्य होते. ईश्वरापासून आपण दूर जातो. हरिदासाजवळ कोकिळेसारखा आवाज असावा. पुष्कळ कथा गोष्टी सांगाव्यात. त्यामधून देवाचे ध्यान लागते. मनामध्ये भक्ती उत्पन्न होते. कीर्तनकाराने नादामध्ये मग्न झाला तर भगवंताशी एकरूप होण्यासाठी विघ्न निर्माण होते. जसे की चंदनाच्या झाडाला साप वेठोळे घालतो, उरलेल्या धनावर सर्प असतो. त्यामुळे चंदन व धन प्राप्त होत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या कला भगवंताच्या प्राप्तीच्या आड येतात. म्हणून श्रोत्याने मन फक्त भगवंतानेच भरून निघेल असे कीर्तन करावे. भगवंताला बाजून सारून बाकीचेच गात बसला तर भगवंताची भेट होणे शक्य नाही. म्हणून जो कीर्तनकार परमेश्वराच्या ठिकाणी अंतःकरण ठेवून कथा करतो, संसारूपी सागरातून कसे पार पडावे हे सांगतो, तोच खरा हरिदास होय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. धन्यवाद.